कल्पना करा, रात्री तुम्ही झोपेतून अचानक जागे होता. डोळे उघडे आहेत, पण शरीर हलत नाही. ओरडायचा प्रयत्न करता, पण आवाजच येत नाही. आणि असं वाटतं की खोलीत कुणीतरी उभं आहे. ही भूतप्रेतांची गोष्ट नाही. याला म्हणतात स्लीप पॅरालिसिस. स्लीप पॅरालिसिस म्हणजे काय? स्लीप पॅरालिसिस म्हणजे झोप आणि जागेपण यांच्यामधली एक विचित्र अवस्था. आपला मेंदू जागा होतो, पण शरीर अजून झोपेत असतं. आपली झोप 4 टप्प्यांत विभागलेली असते. त्यातला एक टप्पा म्हणजे रॅपिड आय मूव्हमेंट म्हणजे REM. या अवस्थेत आपण स्वप्न पाहतो. तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या पॅरलाइज केलेलं असतं. म्हणजे आपण स्वप्नात धावत असलो तरी प्रत्यक्षात धावत नाही. पण कधी-कधी मेंदू आधी जागा होतो आणि शरीर नंतर. तेव्हा निर्माण होते स्लीप पॅरालिसिस. यावेळी काय अनुभव येतात? शरीर हलत नाही, छातीवर जड दडपण, श्वास अडकल्यासारखा वाटतो, खोलीत सावली दिसणे, कुणीतरी नाव घेतंय असा भास, भयंकर भीती. हे सगळं खूप खरं वाटतं, पण ते आपल्या मेंदूने निर्माण केलेले भ्रम असतात. लोकांना भूत का वाटतं? पूर्वी विज्ञान एवढं प्रगत नव्हतं. लोकांना या अनुभवाचं कारण समजत नव्हतं. म्हणून काही देशांमध्ये याला डायण बसली, तर काही ठिकाणी भूत दाबतंय असं म्हणायचे. पण आज विज्ञान सांगतं, ही पूर्णपणे मेंदू आणि झोपेच्या प्रक्रियेतील गडबड आहे. स्लीप पॅरालिसिस का होते? अपुरी झोप, ताणतणाव, अनियमित झोपेची वेळ, पाठीवर झोपणे, जास्त मोबाईल वापर, विद्यार्थी, रात्री जागणारे लोक आणि ताणात असणाऱ्या व्यक्तींमध्ये हे जास्त दिसून येतं. यावर उपाय काय? दररोज 7 ते 8 तास झोप घ्या. झोपायची वेळ ठरवा. झोपण्यापूर्वी मोबाईल टाळा. ध्यान आणि प्राणायाम करा. पाठीवर झोपणे टाळा. आणि सर्वात महत्त्वाचं, जर पुन्हा असा अनुभव आला तर घाबरू नका. स्वतःला आठवण करून द्या की हे तात्पुरतं आहे. हळूहळू बोटं किंवा पाय हलवायचा प्रयत्न करा. काही सेकंदात शरीर परत सामान्य होतं. डॉक्टरांकडे कधी जावे? जर स्लीप पॅरालिसिस वारंवार होत असेल, दिवसात जास्त झोप येत असेल किंवा जीवनावर परिणाम होत असेल, तर नक्की तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. शेवटचा संदेश: स्लीप पॅरालिसिस म्हणजे भूत नाही, तो आपल्या शरीराचा एक नैसर्गिक झोपेचा खेळ आहे. ज्ञान असलं की भीती निघून जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा.